कमी वयाच्या मुला मुलीचा विवाह होईल त्या त्या गावात सरपंच पोलीस पाटलाचे पद रद्द करण्याचा प्रस्ताव महिला आयोगाकडे विवाह झाल्याचे निदर्शनास आल्यास तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी जसे की सरपंच किंवा तत्सम लोकप्रतिनिधी आणि विवाह नोंदणी अधिकारी जसे की ग्रामसेवक तलाठी किंवा तत्सम अधिकारी मॅरेज प्रोहिबिशन ऍक्ट 1929 बालविवाह प्रतिबंधक कायदा 1929 मध्ये मंजूर करण्यात आला होता। कायद्याच्या आधी 12 वर्षाची मुलगी व 12 वर्षाच्या मुलाचे लग्न लावून दिले जायचे। मुलाचे वय त्याच्यापेक्षाही जास्त असायचे आणि परत यात बदल होऊन कठोर कायदा निर्माण करण्यात आल्यानंतर याच कायद्यात अमेंडमेंट होऊन यालाच बाल प्रतिबंधक कायदा 2006 चा किंवा इंग्रजीमध्ये चाइल्ड मॅरेज प्रोहिबिशन ऍक्ट 2006 चा अस्तित्वात आणला गेला। या कायद्यानुसार लग्न करायच्या वेळी वधू किंवा वर यांच्यापैकी कुणाचेही वय कायद्याला मान्य असलेल्या वयापेक्षा जर कमी असेल तर त्यांचा विवाह बालविवाह ठरतो। या कायद्यानुसार भारतामध्ये वधूचे वय 18 वर्ष आणि वराचे वय 21 वर्ष असावे असा कायदा सांगतो। पूर्वी काही समाजात मूल जन्माला यायच्या आधीच त्यांचे आपापल्या नात्यात लग्न ठरवून टाकले जात, तशा शब्दात जातीच्या पंचासमोर घेतल्या जात असे। आजही काही प्रमाणात असे प्रकार होताना आढळून येतात। बालविवाह म्हणजे मुलीच्या स्वप्नांना आळा घालण्याचा हा प्रकार आहे। मुलांच्याही करिअरचा चुराडा करण्याचा प्रकार आहे। कधी कधी लग्नाच्या बेडीच्या दावणीला मुलीला बांधलं जातं। बालविवाह ही एक गुंतागुंतीची समस्या। प्रतिबंधक कायदा 2006 मध्ये बालविवाह रोखण्यासाठी आणि मुलांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी लागू करण्यात आला। असे असूनही देशाच्या अनेक भागात विशेषतः ग्रामीण भागात बालविवाह चालूच आहेत, सुरू आहेत। नमस्कार मित्रांनो, कायद्याची माहिती सोप्या भाषेत देणारे आपले मराठी चॅनल कायदा व्हिजन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। या व्हिडिओमध्ये आपण बालविवाह केल्यानंतर काय करावे, बालविवाहाची तक्रार कुठे कशी करता येते, कोणाकोणाला मिळू शकते, नवीन कोणते नियम येणार आहेत याबाबतची संपूर्ण अद्ययावत माहिती देऊन समाजामध्ये अवेअरनेस करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे। व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओ संपूर्ण पाहिला तरच संपूर्ण लक्षात येईल। भारतातील खेड्यामध्ये अजूनही बालविवाह होण्यामागे अनेक कारणे आहेत। गरिबी, शिक्षणाचा अभाव आणि लैंगिक भेदभाव हे या समस्येला कारणीभूत ठरणारे काही प्राथमिक घटक आहेत। कुटुंबातील मुलगी ही आई वडिलांच्या डोक्याचा भार आहे असे समजले जाते। मुलीचे लग्न लवकर उरकून दिले म्हणजे डोक्यावरचा भार पूर्णपणे कमी होतो असे खेड्यापाड्यामध्ये समजले जाते। केटकेन नावाची खेड्यापाड्यामध्ये अजूनही लपून छपून बालविवाह करण्याची प्रथा आहे, ज्याच्यामध्ये लपून छपून कमी वयाच्या मुला मुलींचे लग्न लावल्या जातात। कुटुंबाचा आर्थिक भार कमी करणे हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवला जातो आणि मुला मुलींची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी विशेषतः मुलीचे लहान वयातच लग्न लावून दिले जाते। या व्यतिरिक्त समाजात खोलवर रुजलेली लैंगिक असमानता मुलींना लवकर विवाहासाठी असुरक्षित बनवते आणि हे चुकीचे पाऊल उचलले जाते। बालविवाह झालेल्या मुलींचा लैंगिक विकास पुरेसा झालेला नसतो। अशा परिस्थितीत 18 वर्ष गाठायच्या आतच त्यांना गर्भधारणा झाली तर बाळाच्या पोषणासाठी अजिबातच सक्षम नसलेले शरीर, घरातल्या कामाचे ओझे आणि त्यातच अपुरे पोषण ह्या साऱ्यांचा वाईट परिणाम त्या बाळाच्या आरोग्यावर झाल्याखेरीज राहत नाही। लहान वयात लग्न झाल्यामुळे आपल्या लैंगिकतेविषयी पुरेसे ज्ञान या मुलींना नसते। कुटुंब नियोजन, गर्भधारणा आणि गर्भधारणारभारपणात घ्यावयाची काळजी दूरचे विषय असतात। त्यामुळे त्यांना कधी आपले बाळ जगात येण्यापूर्वी, कधी जन्मानंतर लगेच, तर कधी जन्मानंतर 1-2 वर्षात गमवावे लागते। बालविवाह हा कायद्याने गुन्हा तर आहेच, पण आजच्या काळात असे घडणे म्हणजेच नवीन विचारशक्तीला काळिमा आहे। ह्या कायद्यानुसार बालविवाह घडवून आणणे, तत्संबंधित सर्व सोहळे व इतर गोष्टीवर प्रतिबंध घातला आहे। बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पूर्ण राज्यामध्ये किंवा विभागनिहाय एक वा अनेक व्यक्तींची बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येते। तसेच शासन त्या विभागातील समाजसेवक संस्था, ग्रामपंचायती, सरकारी कार्यालये, गैरसरकारी संस्था यांना बालविवाह प्रतिबंध अधिकाऱ्यास मदत करावी असा भार संबंधित कार्यालयाला देऊ शकतात। या कायद्यामध्ये 21 सेक्शन आहेत। बालविवाह प्रतिबंधक
अधिकाऱ्याची कर्तव्य बालविवाह पूर्णपणे रोखणे हाच एक उद्देश आहे। ह्या कायद्याचे पालन न करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पुरावे गोळा करून योग्य ती कारवाई करणे, बालविवाहाचे दुष्परिणाम सांगून त्यामुळे समाजात होणाऱ्या घातक परिणामापासून जाणीव आणि जनजागृती निर्माण करणे, या कायद्यातील नियमाचे कडक पालन करण्यासाठी बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्याची पोलीस निरीक्षकांना असलेले अधिकार प्रदान करण्यात आले आहेत। बालविवाह जबरदस्तीने झाल्यास नेमके काय करावे? जर बालवधू व बालवर यापैकी कोणालाही त्यांचा विवाह मान्य नसेल तर तो विवाह रद्दबातल करण्यासाठी संबंधित वर वा वधू जिल्हा दिवाणी न्यायालयात अर्ज करू शकतात। अर्जदार सज्ञान नसल्यास अर्जदाराला असा खटला त्यांच्या पालकांच्या किंवा मित्राद्वारे बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्याच्या सोबत दाखल करावा लागतो। हा अर्ज बालविवाह झाल्यापासून अर्जदार वर असल्यास वयाच्या 23 वर्षापर्यंत, वधू असल्यास वयाच्या 20 वर्षापर्यंत केव्हाही दाखल करू शकतात। या अर्जानंतर संबंधित बालविवाह रद्दबातल झाल्याचा आदेश देताना न्यायालय सोबतचे दोन्ही पक्षाकडून विवाहाच्या वेळी दिल्या गेलेल्या दागदागिन्याची रोख रक्कम व इतर भेटवस्तू इत्यादी सर्व गोष्टी किंवा त्या वस्तूची किंमत पैशाच्या स्वरूपात ज्याची त्याला परत करावी हा आदेश देईल। मात्र असा आदेश देण्यापूर्वी न्यायालय दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेईल। विवाह रद्दबातल झाला असा आदेश देतानाच न्यायालय वर मुलाला व त्याचे वय 21 वर्षापेक्षा कमी असेल तर त्यांच्या पालकांना वधूचा पुनर्विवाह होईपर्यंत तिच्या निर्वाहासाठी विशेष भत्ता देण्याचे व तिच्या राहण्याची योग्य सोय करण्याची जबाबदारी संबंधित आदेश देण्यात येतो। हा निर्वाह भत्ता एक रकमी असावा किंवा मासिक असावा, त्याबाबत निर्णय देताना न्यायालय दोन्ही पक्षाची परिस्थिती व जीवनमान लक्षात घेणे हे महत्त्वाचे समजले जाते। बालविवाह जरी रद्दबातल झाला तरी अशा विवाहातून जन्माला आलेली संतती औरस असते। बालविवाहातून झालेल्या संततीचा ताबा व निर्वाह खर्च त्यांचे आदेश दोन्ही पक्षाची परिस्थिती व संततीचे हित लक्षात घेऊन न्यायालय देईल। अर्ज कुठे कसा करता येईल? जिथे वादी राहतो किंवा जिथे प्रतिवादी राहतो किंवा जिथे त्यांचा विवाह झाला किंवा जिथे विवाहानंतर एकत्र राहतात, यापैकी कोणत्याही एका दिवाणी न्यायालयात शिक्षा करता येतो। 18 वर्षापर्यंत जास्त वयाच्या पुरुषांना बालविवाहाशी विवाह केल्यास त्या पुरुषांना 2 वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि 1 लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात। जिल्हा प्रशासन स्तरावर बालविवाह प्रतिबंधक करण्यासाठी कडक पावले उचलले आहेत। बालविवाह जाणीवपूर्वक ठरविण्यास, त्यासाठी सोहळा पार पाडणाऱ्यास किंवा प्रोत्साहन देणाऱ्यास, तसेच मंडप डेकोरेशनवाले, फोटोग्राफर, आचारी, मंगल कार्यालय व्यवस्थापक यांनी वधूवरांच्या वयाची खात्री करूनच बुकिंग करणे बंधनकारक आहे। प्रत्यक्ष लग्न लावणारे आईवडील, वऱ्हाडी मंडळी, अन्य नातेवाईक, मित्रपरिवार असे सर्व ज्यांनी हा विवाह घडविण्यास प्रत्यक्षात मदत केली किंवा बालविवाह न होण्यासाठी प्रयत्न केले नाहीत वा जे अशा विवाहात सामील झाले होते, अशा सर्वांना 2 वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद व 1 लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो। मात्र संबंधित स्त्री गुन्हेगारांना शिक्षेची कैद शिक्षा होणार नाही। एवढेच नाही तर ज्या ज्या गावात कमी वयाच्या मुलांचा विवाह होईल त्या गावात सरपंच पोलीस पाटलाचे पद रद्द करण्याचा प्रस्ताव महिला आयोगाकडे विवाह झाल्याचे निदर्शनास आल्यास तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी जसे की सरपंच किंवा तत्सम लोकप्रतिनिधी आणि विवाह नोंदणी अधिकारी जसे की ग्रामसेवक, तलाठी किंवा तत्सम अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करून दोष सिद्धी झाल्यास त्यांचे पद रद्द करण्यात यावे। अशी दुरुस्ती बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मध्ये करून बालविवाह झाल्याचे सिद्ध झाल्यास त्यांचे पद रद्द करण्याची शिफारस राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून करत आहे। सरपंच पोलीस पाटलाचे पद रद्द करण्याचा प्रस्ताव महिला आयोगाच्या माध्यमातून प्रशासनाकडे प्रस्तावित आहे। या प्रस्तावातून सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक यांना सावधानतेचा इशारा मिळाला आहे। येत्या नवीन नियमामध्ये याचाही समावेश होऊ शकतो। बालविवाह रोखण्यासाठी उपाय: कोणत्याही व्यक्तीने किंवा सामाजिक संस्थेने प्रथम सत्र फौजदारी न्यायालयात तक्रार केली किंवा न्यायालयास इतर प्रकारे संबंधित बालविवाहाची माहिती मिळाली तर सदर न्यायालय त्या मनाई जारी करू शकते। या आदेशाची पूर्तता करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यासाठी न्यायालयास बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्याप्रमाणे सर्व अधिकार असतात। असा आदेश देण्यापूर्वी न्यायालय सर्व पक्षाची बाजू ऐकून घेईल। तसेच सामूहिक बालविवाह प्रतिबंध करण्यासाठी न्यायालय योग्य कार्यवाही करून मनाई हुकूम जारी करू शकते। हा विवाह रोखण्यासाठी समस्त देशभर भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या अंतर्गत चाइल्ड लाईन ही एक
सेवाभावी अशासकीय संस्था कार्यरत आहे। नवीन कायदा येण्याची शक्यता। नवीन कायद्यानुसार मुलीच्या लग्नाचे वय 18 वर्षावरून 21 वर्ष करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने 2021 सालीच मंजुरी दिली आहे। त्यानंतर यासाठी बालविवाह प्रतिबंधक कायदा दुरुस्ती विधेयक दुरुस्तीसाठी संसदेत आणण्यात आलं आहे। त्यानुसार कायद्यामध्ये दुरुस्ती करून त्यानंतर या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येईल, परंतु अजून अंमलबजावणी झालेली नाही। परंतु सद्यस्थितीत मुलीचे 18 वर्षे आणि मुलाचे 21 वर्षे हे लग्नाचे खरे वय आहे। तर हा होता चाइल्ड प्रोहिबिशन ॲक्टच्या माहितीचा व्हिडिओ। बालविवाह केल्यानंतर काय करावे, बालविवाहाची तक्रार कुठे कशी करता येते, शिक्षा कोणाकोणाला मिळू शकते, माहिती कशी वाटली कमेंट करून कळवा। सबस्क्राईब करा। धन्यवाद।